बोलल्या नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान, जिथं जागता जणू शैतान. खान बोलला छाती टोकून, शिवबाला टाकत चिडून. कौतिक झालं दरबाराचे, खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याचं घोड धड पाय धड, फौजा फाटलंय बक्कळ. अंगिदा हत्तीचं बळ, पाहणारा कापेचा चळ. वाटेत भेटेल त्याला चिडीत, ठेचीत खानाची सेना निघाली. गाव लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणीची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडे इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोकणार? काय लढवावं म्हणणार? चिंतेत पंत सरकार. महाराज आपला जीव मोळाच आहे, खानाची सेना अफाट आहे. त्याच्यासमोर आपलं टिकाव लग्न अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा? मासाहेब शिवबा, रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जणांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भेडपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा, गनिमाल कसा ठेचावा, डोक्यात गनिमी गावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेगुमान नाही त्याला जाण, आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजीराजांच्या करंगीची आणि त्यास नाही जाणीव शेट्टीची, त्यास नाही जाणीव शेट्टीची. आणि करील काही कल्पना युक्तीची, आजी करील काही कल्पना युक्तीची, आजी जी 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 जी. या जीवा काय म्हणतो महाराज? खानाला तर खात्री पटली, आपण घाबरला. छान, आम्हाला हेच हवं होतं. पंतान करून निरोप धाडा, म्हणा की उद्या दुपारची वेळ ठरवा. जी आज्ञा. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियानाला, नक्षीदार शामियानाला. आणि अशा या शामियानात खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. सय्यबंड त्याच्या संगतीला, सय्यबंड त्याच्या संगतीला. शिवबाच संगती महला, शिवबाच संगती महला. राजाला धावून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारितो हसरी, खान हाक मारितो हसरी. रोगून नजर हो गहरी, जिरा जिरा जी जी, जिरा जिरा जी 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 जी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानदाभिमान मानला, खानदाभिमान मानला. कट्टरीचा वार त्याने केला, कट्टरीचा वार त्याने केला. खरखर आवाज झाला, खरखर आवाज झाला. चिलखतावते अंगाला, चिलखतावते अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान गडबडला. इतक्यात महाराजांनी पोटामध्ये बीजा फेकलाला, पोटामध्ये बीजा फेकलाला. वाघ नखांचा मारा केला, वाघ नखांचा मारा केला. तर फाडला पोटाळा, तर फाडला पोटाळा. तडा गेला. खानाचा कोथळा बाहेर आला जी जी, बाहेर आला जी जी, बाहेर आला जी 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 जी. धन्यवाद. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. राजाधिराज छत्रपती
सुंदर पोवाडा म्हटला, इतकं सुंदर चांगली गारद दिली. टाळ्या वाजवायला सांगायलाच नाही लागलं मला. जोरदार टाळ्या, खरंच जोरदार टाळ्या. मी राजू देसाई यांना विनंती करतो की पुष्पगुच्छ घेऊन आपण बाळाचा सन्मान करूया. इतका छान त्याने पोवाडा वगैरे म्हटलाय. छान हे वारकरी संप्रदायामध्ये ज्या आजी आलेल्या त्या आजींनी बक्षीस उभी त्यांना ऋषभ माळेकर यांनी इतकं छान पाठांतर केलेलं आहे आणि त्यांनी इतकी छान गारद बोलली, त्याच्याबद्दल मी त्याचं अभिनंदन करते. आणि असे संस्कार प्रत्येक मुलाला दिले पाहिजेत आणि प्रत्येक माता भगिनींनी मुलांना हे शिकवलं पाहिजे. आता मी त्याला तेच विचारलं हे दूध कुठून शिकलं. त्याने सांगितलं त्याच्या आईने शिकवलं. त्याच्या आईसाठी पण आपण एक जोरदार टाळ्या वाजवूया. आता पुढे शिकवलंच त्याला हे संस्कार करायला लागतात.